नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील माहूचा मळा परिसरासह मल्हारवाडी, घोरपडवाडी या भागांना भेट देऊन परिस्थितीची केली पाहणी. राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील माहूचा मळा परिसरासह मल्हारवाडी, घोरपडवाडी या भागांना भेट देऊन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी परिस्थितीची पाहणी केली. सलग आणि मुसळधार पावसामुळे शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मका, घास, कपाशी, सोयाबीन अशी विविध पिके अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक ठिकाणी शेतमाळ गुडघाभर पाण्याखाली गेले असून शेतकरी बांधवांनी घेतलेले परिश्रम क्षणात वाहून गेले आहेत. सध्या सरकारने जाहीर केलेली मदत ही अत्यंत तुटपुंजी आहे. भरीव निधीची तरतूद करणे आवश्यक आहेच. त्याचबरोबर सरसकट कर्जमाफी हीच खरी काळाची गरज आहे. अन्यथा शेतकरी बांधवांचा पूर्णपणे धीर खचेल. आज शेतकरी निराशेच्या गर्तेत ढकलले गेले आहेत. अशा वेळी त्यांच्यासोबत उभे राहून योग्य ती मदत करणे ही सरकारची जबाबदारी आहे. नुकसान हे प्रचंड तरी देण्याजोगं नुकसान खरं झालेलं आहे आणि सरकारनं जे काही नुकसान भरपाईची रक्कम जाहीर केली त्याची काहीच होऊ शकत नाही. वाढीव नुकसान भरपाई तर द्यावीच, पण आता मात्र सरसकट कर्जमाफी करण्याची ही योग्य वेळ आहे. योग्य म्हणजे याच्यापेक्षा अजून काय शेतकऱ्यावरती प्रसंग ओढवणार आहे आणि या अत्यंत दुर्दैवी प्रसंगामध्ये शेतकऱ्याला दिल देण्याकरता आता या सरकारनं तातडीनं संपूर्ण कर्जमाफी जाहीर करणं एवढाच पर्याय. राहुरी प्रतिनिधी उमेश बाचकर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.